काही अंबानीला लय आवडतो कॅफे मध्ये खाया बियाला अंबानी तो ना सगळं इंग्रजी मध्ये लिहिलंय. पेसा रेतू पेसा रेतू चालतंय पण आतमधनं जाऊन आलो काय झालं तर सांगा मला. नमस्कार मंडळी नमस्कार. तिची म्हणा कुठं आलो तर काय सांगायची गरज नाही, तुम्हाला दिसतेच पाठी आलोय बघा आता इथं कॅफे मद्रासला. आणि तरी पण सांगतो आता तुम्हाला माहित आहे नाही माहित बघा आपल्या माटून गेलाच आहे आणि हे लय फेमस आहे दुकान. काही अंबानीला लय आवडतो कॅफे मध्ये खाया बियाला अंबानीच वाटतं का. तर अंबानी तिथं आपण गरीबांना पण आलं पाहिजे. चला आता बघूया कसं काय लागतंय काय लागतंय. आणि इकडे ह्या माटुंग्याला लय मोठी माणसं आहेत. आता म्हणा बघूया आतमध्ये कसं काय आहे कसं काय कुठलं काय मागवायचं बघतो आतमध्ये. आता म्हणा एक काम करूया इथं जाऊन विचारूया की अंबानी येऊन इथं काय खातो तेच खायचं उद्या खर्च. आणि म्हणा आता गावाला जायला विचारलं माणसाने काय केलं मोबाईल तर सांगायचं येईल जे अंबानी खातो ते मी खाऊन आलोय. काय जरा माणूस मोठा वाटतो जरा मोठीपणा नाही पण काय आता करायला लागतं पोटा पाण्याचं. म्हणा आतमधनं जाऊन आलो काय झालं तर सांगा मला सांगा. काय माझ्या पाठी येड खाऊ उभा आहे त्याने लावली की माझी. आतमध्ये गेलो आता म्हणलो तुम्हाला अंबानी खाणार ते मी खाणार. आतमध्ये गेलो म्हणलो तुमच्याकडे अंबानी येतो खातो बितो तर काय खातो सांगा मला. तर काय म्हटले माणसं कोण अंबानी कुठला अंबानी काय बोलू काय माणसानं माहित नाही तर काय बोलू. त्या गरीबाला माहिती नाही एवढ्या मोठ्या दुकानाला माहिती. तर मग बाहेर आलो जरा विचार करायला लागलो काय लागलो आणि गुगलला विचारायचं बोलून की आपलं माटुंग्यातला अंबानीचं फेवरेट काय येऊन खातो कुठला कॅफे. तर म्हणा कुठला कॅफे म्हैसूर म्हैसूर कॅफे. तर आम्ही मद्रास कॅफे. इथं आलो एवढं काय केलं इथं पण काहीतरी खाऊन गेलं पाहिजे का नाही बरोबर आहे का नाही. आता परत जाऊ आता काहीतरी ते चांगलं खाऊ आणि वाटलं अजून टाइम बी भेटलं तर तिकडे पण जाऊ मद्रास कॅफेला नो काय ते म्हैसूर कॅफेला. चला येतं बस. काय ते फेमस काय ना सगळं इंग्रजी मध्ये लिहिलंय. कुठं आहे पाठीवर ते पण इंग्रजीतच आहे. पहिलं दुसरं आणि तिसरं. दादा त्या पाठीवर लिहिलं का नाही पहिलं दुसरं आणि फिल्टर कॉफी दुसरं त्या खालचं काय हा ते आणि एक फिल्टर कॉफी. मला गर्दी बघ की आलो होतो बाहेर माणसांनी थांबवलं टेबल नव्हता. आता टेबल आतमध्ये आलोया लई गर्दी माणसं थांबले ते खायला. आता येते या मागवलं काय बघूया कसं लागतं. मग तिकडे माणसं येते ते कॅमेऱ्यात बघत आपल्यावर दुसऱ्या त्रास नाही. आपल्या इकडे पाठी भीत बघा माणसं काय नंतर दाखवतो आपण ते असं कॅमेरा फिरवी दाखवा काय म्हणत ते इडली. धन्यवाद चालतं एवढं जर आल्या काय रस्सम इडली हा दाखव माणसानं दाखव. हे खाली काय ठेवलं काहीतरी टाका कालवून दिलं. आता बघा रस्सम इडली. आता यात काय सांगतो तुम्हाला 2 इडल्या त्याला काय बोलतात रस्समचं कालवण आणि आपली खोबऱ्याची चटणी. इथं जरा दुसरी चटणी लालवाली कुठली असते ती द्यायची सरल नसतील. जाऊ आता खाऊन बघूया. टोमॅटो आहे हा इडली बघा एकदम काय एकदम मऊ येते एकदम असं जास्त जोरात लावत नाही एकदम असं वाईट नॉर्मल गेली आपोआप जाते. रस्सम एवढं काही खास लागत नाही. ही चटणी राहिली तरी म्हणलं असं का होतं. या नाही काय रस्सम आपल्याला आवडला नाही. इडली चांगला इडली संघ हे दणदणीत. धन्यवाद. आणि फिल्टर कॉफी आपला रस्सम सोडला ना तर मार्क 10 पैकी 8 रस्सम पकडून 10 पैकी 7 काय चांगलंय चालतंय. आता हे खाऊन बघूया आपला कॅमेरा म्हणून खायला खाऊन बघूया. माझ्या तर लक्षात नाही पेसरी येतो काय पेसरी येतो डोसा असू द्या कुठला तरी आहे बघू दे मला जरा इंग्रजी वाचा जरा प्रयत्न करू दे मला. पेसा रेतू पेसा रेतू बरोबर PESSARETTUTOSA डोसा. चला खाऊ परत भेटणार का नाही एवढंच आहे दादा हे परत भेटणार ना परत और लगे चालतंय करून खातो. किती कशाला तेवढं तरी आठी पण तेवढी 3 रुपयाची जाऊन थांब आतमध्ये पण आहे खाऊ का कांदाच आहे सगळा. हा डोसा जरा ना धपाट्यासारखा वाटतो चव जबरदस्त काय पण होतं दणदणीत यापैकी आणि पण या दुकानात येऊन बसलो ना आता गुगलला विचारलं आम्ही आता बोलून तर गुगलनं सांगितलं की सर्वात फेमस डोसा इथं लय खात्यात येऊ माणसं घेतलाय चांगलाय.
आता आपलं राहिलंय कॉफी. अरे आली कॉफी पण आली. धन्यवाद धन्यवाद दादा. काय झालं म्हणजे दोघांसाठी अर्धी हे करायचे का? मला वाटलं साखर इकडे चाय गरम चाय. जर तुला एवढी पी. त्या कॅफेचं मध्ये एक सांगतो म्हणा यो ना लय फेमस कॅफे आणि लय जुना आहे. 1940 म्हणजे माझ्या आजीचा पंजूचा पंचा असेल इथं. आता पिऊन गेला असला तर काय माहिती. आता वरतून तर बघितच असं. आता कॉफी पिऊन बघूया. जास्त झाले कडक म्हणून एकदम जरा जास्तच कडू लागते. कॉफी ना जरा लयच कडू लागते. पण काय पण म्हणा आपल्यासाठी आपला चायच बरा. तुला एक सांगतो थांब. तुला एक सांगू का तुला पण आणि आपल्या माणसानं बनवतो. मी आता गावाला होतो आता म्हणजे बारकी पण आहे. आता चहा बनवलं का नाही घरात ते सगळ्या माणसाला पिऊ देतात. सगळ्या घरातले काय असतील बारकी पोरं मोठी माणसं प्याली तर ती राहील ती चहा बी कपात नाही घेतात. डायरेक्ट टोप घ्यायचा. टोप म्हणजे पूड पण असेल चायमध्ये ती पूड असते ना ते सगळं तसा टोप घ्यायचा डायरेक्ट. आणि त्यात बटर बिस्किट म्हणा भात काय भाकऱ्याचा ते सगळं तुकडं असं कुस्कुरा करायचा टाकायचा टोपात. टोप पुढे हे जरा साईडला घ्या. टोपात टाकायचा गार 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 हलवायचं. झाला का काला. आता म्हणजे हे काही येड धवाने खाते पण नाही. जसं उरकामलं की मग काय लावायचा दणदणीत खायला. आता म्हणजे येड धवाने काय पण बोलतोय काय पण खाते. मला माहिती आहे आपल्या माणसाने पण खाल्लंय. लय माणसाने त्यातनं बटर त्यातनं काय खारे त्यातनं भाकऱ्या चपात्या लय जण खाल्ल्या. ती पण खायची लय मजा. आता ती चहाची मजा इथं खाऊन बसून येणार आहे का नाही. पण तरी पण तुम्हाला सांगितली आपली गोष्ट. तुम्ही बना खालाची ना तर मला कमेंट करून सांगा खाल्लं की नाही. आता पण आपण खाऊन पिऊन बघले चव चांगले दणदणीत आहे. आता जाऊ त्याने असं आता तुम्ही पण सांगा मला मुंबईमध्ये इकडे कुठं पण असू द्या. इकडे बाहेरच्या देशात दुबईला असलं तरी सांगा मला कुठं काय चांगलं भेटतंय खायला काय नाही. आपण तिथं जाऊ. आता अंबानी कुठं खातो ते राहिले तिकडे पण जाऊ. चालतंय मग असंच भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये. काय पासपोर्ट तो कशा लागतंय. ट्रेन पकडायची जायला लागते. आता बघा आता एवढं काय काय खाल्लं आता येत आलाय काय पैसे भरायची पाऊस काय नाही जिरली आमची. आता चिंचेला लागलाय घोडा. चला मग असंच भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.